सर्वांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अमृता आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते स्वामी सेवा विथ अमृता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. यामध्ये गुढीचं पूजन कसं करायचं, शुभ मुहूर्त कोणता आहे, जमीन, सोने खरेदी, वाहन खरेदी, नवीन व्यवसाय किंवा कामाची सुरुवात तुम्ही कधी करू शकता, यासोबतच कोणते मंत्र, कोणते स्तोत्रांचं पठण आजच्या दिवशी करायचं आहे, यासोबतच पंचांग पूजनाचं महत्त्व काय आहे, पंचांग पूजन कसं करावं, चैत्र प्रतिपदा म्हणजेच पाडव्याच्या दिवसापासून सुरू होत आहे चैत्र नवरात्र, तर हे काय आहे, यासोबतच पाडव्यापासून ते नवमीपर्यंत रोज सायंकाळी ही एक विशेष सेवा सर्वांनी आपल्या घरामध्ये करायची आहे. तर ती कोणती आहे, याविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकीचा एक महत्वाचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. यामुळे या दिवशी नवीन सुरुवात करणे अत्यंत शुभ मानले जाते. गुढी म्हणजे विजय पताका आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा. याचाच अर्थ गुढी पाडवा आहे. विजयाची पताका आपण आपल्या दरवाजाच्या बाहेर उभे करतो, म्हणजेच गुढीपाडवा साजरा करतो. गुढीपाडव्याच्याच दिवशी श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून रावणाचा पराभव करून अयोध्येमध्ये परतले होते. हाच तो दिवस आहे. शालिवाहन राजाने शकांवर विजय मिळवल्यानंतर लोकांनी गुढी उभारून तो उत्सव साजरा केला, अशी कथा सुद्धा सांगितली जाते. म्हणूनच शालिवाहन शक आजपासूनच सुरू होत असतं. तर असा हा गुढीपाडवा, या दिवशी आपण विशेष सेवा कोणकोणत्या करायच्या आहेत हे बघूयात. तर सगळ्यात आधी गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्तू, सोने, वाहन किंवा नवीन एखादे काम सुरू करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता असणार आहे ते बघूयात. गुढीपाडव्याचा संपूर्ण दिवस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत संपूर्ण दिवसच शुभ कार्यासाठी मानला जातो. परंतु त्यातल्या त्यातही दुपारी 2:30 ते 3:30 हा वेळ अत्यंत शुभ असा मानला गेलेला आहे. तुम्ही या वेळेमध्ये कोणतेही नवीन काम, नवीन वस्तू खरेदी करणं हे काम करू शकता. तर आता गुढीची उभारणी कशी करायची आहे, गुढीचं पूजन कशा पद्धतीने आणि कधी करायचं आहे ते बघूयात. सकाळी सूर्योदयानंतर लगेचच आपल्याला गुढी जी आहे ती उभा करायची आहे. गुढी उभारण्यासाठी साहित्य कोणकोणतं हवं ते बघूयात. तर सर्वात आधी बांबूची काठी, नवीन साडी किंवा रेशमी कापड, साखरेच्या गाठींची माळ, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, फुलांचा हार, तांब्या किंवा चांदीचा कलश हे साहित्य असावं. यासोबतच पूजेसाठी आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, फुले, निरांजन, धूप हे सुद्धा साहित्य लागणार आहे. तर आता आपण गुढी कशी उभारायची हे बघूयात. गुढी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला उभी करायची आहे. शक्यतो ती पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी. सर्वप्रथम बांबूच्या काठीवर साडी किंवा रेशमी कापड बांधावे. साडी किंवा कापड हे नवीन वस्त्र असावं. जुनं, वापरलेलं, ओटीमध्ये दिलेल्या साड्या किंवा वस्तू आपल्याला या गुढीसाठी वापरायच्या नाहीयेत. यानंतर त्यावर साखरेची माळ, कडुलिंबाची पाने आणि फुलांचा हार लावायचा आहे. काठीच्या टोकावर कलश उलटा ठेवायचा आहे. या कलशावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे. ही तयारी झाल्यानंतर अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये ज्या ठिकाणी आपण गुढी उभी करणार आहोत त्या ठिकाणी एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्याभोवती सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्या पाठावर किंवा चौरंगावरती गुढी उभी करून घ्यायची आहे. गुढी दिवसभर राहणार आहे यासाठी याला व्यवस्थित बांधूनही ठेवायचं आहे. आता यानंतर गुढीचं पूजन कसं करायचं ते बघूयात. गुढी उभी केल्यानंतर सर्वात आधी आपण कलशपूजन करूयात. कलशपूजन करत असताना सर्वात आधी कलशाला हळदी आणि कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे अर्पण करताना ओम कलश देवताभ्यो नमः हरिद्राम कुंकुमम सौभाग्यद्रव्यानी समर्पयामी हा मंत्र म्हणायचा आहे. यानंतर कलशाला अक्षता अर्पण करायच्या. ओम श्री कलश देवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी. यानंतर कलशाला एक फुल अर्पण करायचं आहे. ओम श्री कलश देवताभ्यो नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामी. यानंतर धूप आणि दीप क्रमशः दाखवायचा आहे. ओम श्री कलश देवताभ्यो नमः धूपमग्रार्पयामी दीपम दर्शयामी.
प्रार्थनापूर्वक नमस्काराने समर्पयामी. या पद्धतीने कलश पूजन करायचं आहे. गुढीच्या चौरंगावरील बाजूला आपल्याला बोटाने 5 ठिकाणी हळदी आणि कुंकूची बोटे उठवायची आहेत आणि या ठिकाणी गुढीचं पूजन जे आहे ते करायचं आहे. तर गुढीचं पूजन करत असताना ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा उच्चारण जे आहे ते करायचं आहे. तर पुढील प्रमाणे पूजन जे आहे ते गुढीचं करायचं आहे. तर ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः. हरिद्राम कुंकुमं सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. ओम ब्रह्मध्वजाय नमः. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. यानंतर अक्षता व्हायच्या आहेत. ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः. ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. यानंतर फुल व्हायचं आहे. ओम ब्रह्मध्वजाय नमः. धूपम अग्रार्पयामी. यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवायची आहे. ओम ब्रह्मध्वजाय नमः. दीपम दर्शयामी. यानंतर दिवा दाखवायचा आहे. अशा पद्धतीने गुढीचे पंचोपचार पूजन जे आहे ते करायचं आहे. आता यानंतर गुढीला सर्वात आधी नैवेद्य दाखवायचा आहे. तर या पहिल्या नैवेद्यामध्ये कडुलिंबाची पाने, हरभऱ्याची भिजवलेली डाळ किंवा ओले हरभरे आणि यासोबतच गूळ घालून याचं वाटण बनवायचं आणि या वाटणाचा सर्वात आधी पहिला नैवेद्य जो आहे तो गुढीला दाखवायचा आहे. हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर याचा प्रसाद घरातील सर्वांनी घ्यायचा आहे. आता यानंतर ज्यावेळी आपल्या घरातील पुरणाचा नैवेद्य तयार होईल त्यावेळी पुरणाचा नैवेद्य गुढीला दाखवायचा आहे. तर अशा पद्धतीने गुढीचे पूजन जे ते करून घ्यायचं आहे. हे पूजन झाल्यानंतर गुढीला हात जोडून ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तिस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलम कुरु. अशी प्रार्थना आपण गुढीला करायची आहे. यानंतर आपल्या देवघरातील कुलदेवी, कुलदैवत, स्वामी महाराज व इतरही देवतांना अभिषेक आणि स्वच्छ स्नान जे आहे ते या दिवशी घालायचं आहे. त्यांचं पूजन आणि आशीर्वाद आपल्याला या दिवशी घ्यायचा आहे. यानंतर देवघरामध्येच छोटासा पाट मांडायचा आहे आणि पाटावरती या वर्षीचं पंचांग आपल्याला घ्यायचं आहे. पंचांग पूजनाला पाडव्याच्या दिवशी अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. पंचांग पूजन केल्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये शुभ गोष्टी घडतात, धन, धान्य आणि समृद्धीची प्राप्ती होते असं मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी पंचांग पूजन आपल्याला करायचं आहे. तर यासाठी काय करायचं? देवघरामध्ये देवपूजा झाल्यानंतर एखादा पाट किंवा चौरंग मांडून घ्यायचा आहे. त्यावरती स्वच्छ नवे वस्त्र अंथरावं. त्यावरती आणलेलं यावर्षीचं नवीन पंचांग जे ते ठेवून घ्यायचं आहे. पंचांगावरती गणपती महाराजांची प्रतिमा असतेच. याला हळदी, कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करून धूप दीप दाखवायचा आहे. हे येणारं वर्ष आमच्यासाठी सुख, समृद्धी, आरोग्य आणि ऐश्वर्य घेऊन येवो अशी प्रार्थना या पंचांगाला करायची आहे. पंचांग पूजन झाल्यानंतर पंचांगातील पहिल्या पानावर संवत्सर फल असतं. याचं घरातील सगळ्यांनी बसून श्रवण किंवा पठण जे ते करायचं आहे. आता यानंतर गुढीची उत्तर पूजा कशी करायची याविषयी संपूर्ण माहिती बघूयात. तर गुढीची उत्तर पूजा ही गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी सूर्यास्तानंतर करायची आहे. गुढीला धूप, दीप, फुले, हळदी कुंकू, अक्षता वाहून पंचोपचार पूजन करायचं. गुढीला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि हेच येणारं संपूर्ण वर्ष आमच्यासाठी चांगलं जावो, घरामध्ये सुख, समृद्धी, संपन्नता नांदो अशी प्रार्थना गुढीला करायची आहे. यानंतर गुढीला एक श्रीफळ वाढवायचं आहे आणि यानंतरच गुढी जी आहे ती उत्तरेला थोडीशी हलवून नंतरच गुढी काढून ठेवायची आहे. गुढीला जी साखरमाळ लावलेली आहे ती साखरमाळ प्रसाद म्हणून खायची आहे. गुढीचा जो कलश आहे त्या कलशामध्ये त्या दिवशी धान्य, गहू असेल, तांदूळ असेल, जेही कोणतं धान्य असेल त्या धान्याने तो कलश भरायचा आहे आणि तो कलश रात्रभर देवघरामध्येच ठेवायचा आहे. हा कलश काढून पुन्हा रिकामा ठेवायचा नाहीये हे लक्षात घ्या. दुसऱ्या दिवशी यातील धान्य आपल्या इतर धान्यामध्ये मिक्स करून त्याचे अन्न बनवून सगळ्यांना खाऊ घालायचं आहे. तर या पद्धतीने गुढीची उत्तर पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. तर चैत्र प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत सुरू होत आहे देवीचं चैत्र नवरात्र. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच आपल्याला आपल्या कुलदेवीची विशेष सेवा करायची आहे. तर प्रतिपदेला देवीसाठी विशेष अभिषेक करावा. तर मग या कालावधीमध्ये कोणत्या विशेष सेवा करायच्या आहेत ते बघूयात. तर सगळ्यात आधी सप्तशतीचं वाचन आपल्याला करायचं आहे. 99 मंत्राचा जास्तीत जास्त पठण जे आहे ते आपल्याला इथे करायचं आहे. यासोबतच सिद्धकुंजिका सूत्राचं वाचन किमान 9 वेळा या दिवसांमध्ये करायचं आहे. यासोबतच श्रीयंत्राला अभिषेक करणं, श्रीयंत्रावरती श्रीसूक्त किंवा 99 मंत्राने कुंकुमार्चन करणं या 9 दिवसांमध्ये विशेषतः करायचं आहे. तर यामुळे आपल्याला देवीची कृपा प्राप्त होईल.
भलेही या दिवसांमध्ये घट बसवला जात नाही, पण तरीही चैत्र नवरात्र हे देवीच्या मुख्य शक्तिपीठांवर साजरं केलं जातं. त्यामुळेच आपल्या घरी सुद्धा देवीला अभिषेक करणं, सप्तशती वाचन आणि कुंकुमार्जन या सेवा विशेषतः प्रत्येक घरामध्ये केल्या पाहिजेत. यासोबतच चैत्र प्रतिपदेपासून रामनवमी पर्यंतचा कालावधी रामनवरात्र म्हणून साजरा केला जातो. तर या नवरात्रीमध्ये रोज सायंकाळी रामरक्षा आणि मारुती स्तोत्राचं वाचन आपल्या घरामध्ये करायचं आहे. ज्या घरामध्ये मुलं ऐकत नाहीत, मुलं हट्टीपणा करतात, मोठ्यांशी उद्धट बोलतात, अशा तक्रारी असतात, अशा वेळी त्या मुलांना आपल्या सोबत रामरक्षा म्हणताना सोबत घेऊन बसायचं. त्याच्या डोक्यावरती हात ठेवून 9 दिवस सलग रामरक्षा म्हणायची आहे. यामुळे प्रभू रामचंद्रांप्रमाणे हे मुले सुद्धा आज्ञाधारक होतात असा अनुभव आहे. तर ही आहे गुढीपाडवा कशा पद्धतीने साजरा करावा याविषयी संपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली ग्रुपमध्ये, आध्यात्मिक ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ.